सो गाईज, आता आम्ही सकाळी 11-11:30च्या दरम्यान आम्ही आमच्या रूमवर पोचलो. पहिल्यांदा रूम घेतली वगैरे, बॅग वगैरे ठेवल्या आणि त्याच्यानंतर मग झोपलो थोडं वेळ, कारण खूप कंटाळलो होतो प्रवासामुळे. इतकी गर्दी होती. सकाळी एक तर 3:30ला आम्ही उठलो होतो आणि आमच्या आबोली बेटा 3:30ला उठली होती, म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. तर त्याच्यामुळे आम्ही 3:30ला उठलो. मग त्यामुळं आम्हाला थोडं 1 तास झोपायला लागलं. मग आम्ही 1 तास झोपलो आणि मग 1 तास 2 तास झोपल्यानंतर मग आम्ही पत्ते खेळत होतो. पत्ते खेळत वगैरे महत्त्वाचा मुद्दा सांगा आता. हां, आता आम्ही चाललो आहे रेवदंडा फोर्टला. अजून काय सांगायचं का? आणि बिर्ला मंदिर पाहायला जातो. आणि बिर्ला मंदिर पाहिलं होतं. ॲक्च्युली आम्ही आज फोर्टला बीचला जाणार होतो, पण तो प्लॅन थोडासा आम्ही चेंज केला. बीचला आम्ही उद्या जाणार आहे. सो आज आम्ही जाणार आहे रेवदंडा फोर्ट आणि बिर्ला मंदिर. इकडनं अर्ध्या तासाचं अंतर आहे आणि आम्हाला लवकर निघायचं आहे. ऑलरेडी 4:30 झालेले आहेत. 5:30ला ते बंद होतं आणि मुलींना ॲज युजल वेळ लागतो आहे आणि मुलं ऑलरेडी तयार आहेत. आमच्या अनिकेत सर पण तयार आहेत आणि मी पण तयार आहे. ॲम आय लुकिंग गुड टुडे? येस, एव्हरी टाईम. तो अनिकेत, तुम्हाला या मुलींच्या आवरण्याबद्दल काय म्हणणं आहे? बहुतेक मला वाटतं आपलीच चूक आहे. आपण त्यांच्याकडनं लवकर एक्सपेक्ट करतो आवरायला. शेवटी आपल्यालाच हारायला लागतं, कारण काय लवकर एक्सपेक्ट करून फायदाच नाही ना. मग काय, गाडी रेडी आहे, ड्रायव्हर रेडी, गाडी रेडी आहे, ड्रायव्हर रेडी आहे, पॅसेंजर्सच येत नाही. काय ते आले फॉरेनर. आले फॉरेनर लपले. आमच्याकडचे फॉरेनर, मिस धनश्री जोशी. धनश्री, कॅन यू इंट्रोड्यूस युअर सेल्फ? हाय गाईज. वेलकम बॅक टू माय चॅनल. आहे बघा, ही इंडियन डॉन लोक. हो रे. डॉन को 11 मुलगों की पुलिस ढूंढ रही है. अरे अचानक फॉरेनर मध्ये आली. चला लवकर, तुम्ही दोघींनी लेट केलंय त्यामुळे लवकर पटपट चला. वी आर गेटिंग लेट. हां, कोंबडीची पिल्लू बघ किती छोटे छोटे. अरे वेळ नाही आपल्याकडे, उद्या बघू आपण. वेळ नाही आपल्याकडे, कोंबडीची पिल्लं बघायची तिला, तर वेळ नाही आमच्याकडे. अरे कोणी बडीशेप ही अशी आडवी पडली होती. सो आज आहे ना, मुलींनी खरंच लवकर आवरलंय. हा, 4:45ला 5 कमी आहे तरी पण आम्ही रेडी हो, कारण 4ला चालू केलं तर 40 मिनिटं झाले, म्हणजे लवकर आवरलंय. चांगली गोष्ट आहे. 4ला चालू नाही केला आम्ही. एवढं आवरून पण सेमच दिसते जशी मगाशी दिसत होती. कोण तू? म्हणजे मी नॅचरल ब्युटी आहे ना. हा, काही करायची दोघी गरज सेमच नाही. दिसतात. हो, नाही पण आम्ही natural. फॉरेनर अरे चेंज असं झालं. काय फेस चेंज होणार आहे का आमचा? नाही पण थोडे लुक चेंज होतो ना. लुक तर चेंज होणारच ना, आता बाहेर आलोय म्हणलं. क्रीम पावडर वगैरे लावले की लुक चेंज होतो. टोपी घातली की. अरे अरे बाप. आता आता केलं डायरेक्ट. आता बघा कसं, आता कसं दिसतंय? फॉरेनर. एक नंबर फॉरेनर. छान वाटतंय ना? Yes. एकदम चालेल. आम्ही चाललो आहोत फोर्टला. अबोली मॅडम, चाललो आहोत आपण फोर्टला. करेक्ट, तुमचं चॅनल आहे, तुम्ही सांगा. आम्ही फोर्ट नंतर जाणार आहे असं बिर्ला मंदिर. आता मी उद्या आहे ना, जाणार आहे आता आम्ही, बीचला. आता 10 वेळा सांगून झाली ही गोष्ट, बोर होतील ते. काय ते सांगता तुम्ही, ते चाललं. कळलंय तर सगळ्या जगाला कळलं की पोट चाललं. आता आम्ही रोडच दाखवतो direct. और भी नमकीन हो गई हो, असं आहे ते. बरोबर, एक्झॅक्ट. चालायचं का? झालं बघ, तुला किती वर धरायला लागतं, तरी पण माझं मुंडकं कट होत आहे. हा, आता दिसतंय ना. आम्ही चाललोय आता. आम्ही अशा फोटोवर आलोय जो 5:30ला बंद होणार आहे आणि आम्ही 5:20ला पोहोचलोय. मग चला लवकर. सकाळी 9 ते 5:30, 5:20 तर आताच झाले. मस्त आहे रे. हो, मस्त. सनसेट पण होतोय छान. आपण एक सेल्फी काढू. त्यांचं फोटो सेशन सुरू झालं, आपण कधी करणार? चला आपण चालू करू आता. प्री वेडिंग फोटोशूट करायचं का तुमचं परत आता पोस्ट वेडिंग फोटोशूट करायचं. आणि बिचारा माझा नवरा फोटोग्राफर झाला. मस्त आहे, पण किल्ला जो आहे ना हा, तो अर्धा तुटलेला आहे असं म्हणावं लागेल.
पण जेवढा आहे मग तेवढा रिझर्व अजूनही केलेला आहे. म्हणजे मागे बघा तुम्ही, इथे जे नाही हे तुटलेलं आहे, ह्या साईडला पण थोडंसं आहे. बाकी जस्ट किल्ला बघायचा असेल तर तसं या, पण असं बघण्यासारखं असं काही नाही आहे असं मला वाटतं. म्हणजे जर टाईम वेस्ट नसेल करायचं तर दुसरं काहीतरी तुम्ही बघू शकतात. ह्या किल्ल्याला पण हिस्ट्री असेलच मे बी, काही ना काही, मला माहीत नाही आहे. पण आताच्या घडीला जर तुमचा जर टाईम कमी असेल आणि एकाच दिवसासाठी येत असाल तर हा स्किप केला तरी चालेल असं मला वाटतं. पुढे जाऊ शकतात तुम्ही दुसरीकडे. आमच्याजवळ आज दिवसभर आहे, उद्या दिवसभर आहे, परवा आम्ही जवळपास दुपारी का संध्याकाळी निघणार. त्याच्यामुळे आम्ही हळूहळू एक्सप्लोअर करतो आहे. आणि मुळात आम्ही 3 दिवस फक्त रेस्ट आणि जस्ट आराम करायसाठी आलेलो आहे. सो आम्ही टप्प्याटप्प्याने जातो. पण तुम्ही जर बघण्याच्या दृष्टीने येत असाल तर नक्की व्हिजिट करा. मस्त येतंय. हे वेडिंग शूट चाललेलं आहे रचिता आणि प्रतीकचं, आणि हा व्लॉग असा व्हिडिओ टाईप करत आहे मी व्हिडिओ. सो आता आम्ही रेवदंडा फोर्टला आलो होतो, तर मस्त फोटोज, भरपूर फोटोशूट झालं, भरपूर फोटो काढून झाले. सन बरोबर आहे, पण एक मस्त एकदम फॅब्युलस फोटो काढून झाला. आता 5:30चं टायमिंग होतं, पण तरी पण देवाच्या कृपेने आम्हाला 5:45पर्यंत टाईम मिळाला. सो आता आम्ही बहुतेक मंदिरात जाऊ, नाही तर आम्ही थोडा वेळ बीचवर पण जाऊ शकतो, कारण इथे शेजारीच बीच आहे. सो आम्ही मोस्टली बीचवरच जाऊ. कुठं जायचं, बीचवर जायचं का? अरे नाही, अजून ते अरे इथे शेजारी बीच आहे, जाऊ ना, सनसेट होतो. जाऊया. बापरे, बीचवर जाऊया ना मग. हो, सनसेट होतो, सनसेट होतो मस्त मागं बघा सन दिसतोय. एन्जॉय करूया. तो आपल्याला मे बी सनचा व्हिडिओ घेता येईल. एकदम खाली येताना फास्ट फॉरवर्डमध्ये हायपरलॅप्स, सॅमसंगच्या भाषेत हे हायपरलॅप्स म्हणतात त्याला. कुठून जायचं? सो बघा, एवढा आम्ही काशीत बीचला आलोय, तरी पण आबोलीचा अमूल काही सुटत नाही. अमूल दिसलं गेलं की आईस्क्रीम घेतला, असं जसं काय की आम्ही US ला आलो आणि US ला अमूल मिळालंय असं ही बिहेव करते. आता US ला मिळतं का अमूल? ऑब्विसली सगळे, पण मला अपेक्षा नव्हती की अमूल इथे मला मिळेल. या ठिकाणी मिळाल्याचा आनंद आहे मला. आता मी सनसेट पाहता पाहता अमूल खाणार. सीन बघ, वॉटर सीन बढिया. ठीक आहे. सो आम्ही मस्त सनसेट बघायला आलोय बीचवर, आणि माझी बायको पण आली आहे सनसेट बघायला माझ्याबरोबर बीचवर. का बाय, तुला फोटो पाहिजे का? सो गाईज, आम्ही मस्त बीचवर आलो आहे. बीच खूप मस्त आहे, पण सीन असा आहे की बीचवर भरपूर गर्दी आहे. आता ऑब्व्हियसली गर्दी असणार, कारण एक तर लॉंग विकेंड आहे, त्याच्यामुळे गर्दी तर असणारच. त्याच्यात काय वाद नाही. गर्दी एक्सपेक्टेडच होती, कारण लॉंग विकेंड म्हणजे 24, 25 आणि 26 तारखेला सुट्टी आली आहे. 26 तारखेला 26 जानेवारी, 3 दिवसाची लॉंग विकेंड आला आहे, त्यामुळं गर्दी भरपूर आहे आज. मे बी आम्हाला असं वाटतं उद्या काशीत बीचला आम्ही जाणार, तिथे गर्दी नसावी. तुला काय वाटतं आपण? तिथे नसेल, आणि हा बीच खूप मोठा आहे. कुठे ना कुठे तरी आपल्याला म्हणजे अशी शोधू जागा की तिथे आपल्याला गर्दी सापडणार नाही. आणि जर तुम्हाला गर्दी नकोच असेल तर तुम्हाला थोडं चालवायची पण इच्छा पाहिजे. पेंट पण करून देत आहे बघ. सो गाईज, हे लोक बघा इथे फोटो सेशन यांचं संपायचा मार्ग घेत नाही आहे. मी तुम्हाला एक मजेशीर आणि मस्त गोष्ट दाखवते. मजेशीर नाही, रियालिटी पण खूप भारी. हे बघा, लाईव्ह पेंटिंग्स या फोर्टची. हे बघा, आणि समुद्राचे. नाही, चांगलं म्हणते तू. कमेंट टाकून विचारेल ना. ते एक होतं, ते कुठे गेलं कळलं. शूट नको करू मी म्हणते. म्हण शूट नाही करायचं, फक्त धरलंय असं. तो बदमाश आहे. जा बाई तुम्ही, आता नाही म्हणणार मी. एकच म्हणणं. आबोली फाटली. कोणासाठी नाही, फाटली? प्रतीकसाठी म्हणायचे. प्रतीकसाठी. चॅलेंज तू म्हणणार आहेस काय गाणं? प्रतीकसाठी. मला कशाला चॅलेंज देतो. चॅलेंज तुला आहे, मला नाही. प्रतीकसाठी. पटकन म्हणायचं, म्हण नाही तर सोड विषय. हे श्रीमंत दामोदर पंतांसाठी तुला बांधून माळ फुला फुलांच्या, बांधून माळ मंडप. नाही, एक दुसरं. छान, सुंदर सुंदर. 100 रुपये द्यायला, 100 रुपये. हे मागे ठेवले फोटो. माझेच आहे, दुसरं तर द्या. गंजूस मारवाडी. तेव्हा हे प्रेक्षक आबोलीचे, आणि मी पण एक.